स्पोर्ट्स आयोजित श्री डोंदाई ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेचा महाअंतिम सामना आपण पाहतोय. मेगा फायनलचा सामना. एका बाजूने कडवे किंग्स मुंबई तर एका बाजूने श्री डोंदाई स्पोर्ट्स अंबार्डे. 12 मिनिटांचा वेळ आहे. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत. चला स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. पहिल्याच षटकामध्ये सचिन येत आहेत. इथे मात्र हुक केलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान एक धाव अर्जित केली गेली. नक्कीच धावा मिळवाव्या लागतील कारण समोर तितकाच मातब्बर संघ कडवे किंग्स मुंबई संघ नक्कीच समोर आहे. धावा बनवाव्या लागतील, अनिवार्य आहे धावा बनवणं. नक्कीच पहिल्या षटकामध्ये एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्रीगणेश होतोय. राजेंद्र रणवरे मॅन फ्रॉम अंबार्डे. अंबार्डे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच गॅदर केलाय. नक्कीच स्वतःवर नाराज असतील, झेल सुटलाय. चेंडू मात्र इथे डॉट काउंट केला जातोय. नेक्स्ट बॉल राईट द विकेट. सचिन सज्ज आहे. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धावगतीला बेड्या घातल्यात आणि बेड्या घालण्याचं काम या ठिकाणी सचिन यांनी चोख पार पाडलंय. आतापर्यंत एक धावफलकावर लागलेली आहे. फायनलचा नक्कीच प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साइडला खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावर. राजूच्या बॅट मधून इथे मात्र राजूच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड झाल्या गेल्यात. धावसंख्या देखील 2 धावा ऍड केल्या गेल्या. धावफलकावर धावा लागले 3 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. रिव्हर्सचा फटका, अनसक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न राजूचा याचा इथे मात्र थोडासा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच या षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले गोलंदाज सचिन यांचे. पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड सम एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा ब्रँडेड दाखवणारा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय राजू रणवरे यांच्या बॅट मधून. पहिलं षटक संपते पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नवीन गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडी दिशा देण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता आणि इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. पंचांकडे दाद मागितले गेले. पंचांनी मात्र दाद फेटाळले. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सूरज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. सूरजची गोलंदाजी देखील सकाळच्या सत्रापासून चांगली राहिले आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय राईट ऑफ द विकेट. सूरज यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न काय करतोय. खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी अचूक थ्रो झाला असता तर चित्र काही वेगळं असतं या सामन्याचा. आणि एक धाव नक्कीच अर्जित केले. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 10 या आकड्यावर. दुसरा षटकांचा खेळ चालू आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. शफल होऊन करण्याचा प्रयत्न काय करताय. इथे मात्र चुकी घडते. ओव्हर
आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार. लेग बायचा हा आलाय चौकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेसफुल. फटका मनगटाचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. हाय हाय हँडसम. इट्स ब्युटिफुल. इट्स मॅक्झिमम. षटकार. विकेट. सूरज सज्ज आहे. यावेळी देखील चांगला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा झालाय फरार. यावेळेस मात्र आलाय राजूच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. या ठिकाणी राजू याने दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. सूरज राईट आर्म ऑफ द विकेट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स गॅदर करतील. फेकी करतील. दरम्यान दोन धावा नक्कीच पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि या दोन धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावर. 26 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अंबाडे संघ या सामन्यामध्ये भक्कम स्थितीमध्ये उभा आहे. नक्कीच आपली पकड मजबूत बनवली या सामन्यामध्ये. शेवटचा आणि स्लॉग वरचं षटक आपण पाहतोय. सव्वीस धावा धावफलकावर लागलेले आहे. शेवटचा स्लॉग वरचं षटक. अंतिम षटक अमल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. चेंडू खाली सचिन येत आहेत आणि ते मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर सूरजचा खेळ. सूरज मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो अंबाटे संघाला 26 या धावसंख्येवर. दिव्या डीजेला संधी. ऐकूया नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वर न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकास रणवरे. यावेळी देखील मिस टायमिंग शॉट. नो. आणि इथे मात्र काय करताय. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाज अमोलियाने. सामन्यामध्ये इन आहेत. नक्कीच आतापर्यंत कडवे संघ देखील विकासला माघारी परतवण्यास यश प्राप्त झालंय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो अंबाडे संघाला. विकेटचं होतंय पतन. विकास बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय सतीश. इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाखल झालेत अंबाटे संघाकडून. नेक्स्ट बॉल. इथे मात्र पंचांनी डेट घोषित केलाय. मृत घोषित केलाय. धावगतीमध्ये थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच जवळजवळ 7 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल आपण देखील
यावेळी देखील मिस टायमिंग शॉट. इथे मात्र काय करताय, जेल ड्रॉप. नक्कीच हॅट्रिक वर होते, हॅट्रिकच्या उंबरट्यावर नक्कीच अंमल होते, हॅट्रिक झाली असती. इथे मात्र जेल ड्रॉप होतोय. एक धाव नक्कीच अर्जित केली गेले, सिंगल झाले एक्झिक्यूट. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच बऱ्याच काळानंतर इथे मात्र एक धाव आली आहे अंबाडे संघासाठी. शेवटचा आणि अंतिम षटक, शेवटचे 3 चेंडू. नक्कीच मोठे फटके येतील का राजूच्या बॅट मधून. यावेळेस मात्र काय करताय, ऑन साइडला खेळून काढलाय, वन बाउन्स गॅदर करतील. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि बघता बघता 2 धावा सहज सोप्या आणि साध्या रुपयामध्ये पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते तबला 29 या आकड्यावर. 29 स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स अंबाडे संघ. नक्कीच या ठिकाणी धावगतीला थोड्याशा बेड्या घातल्यात या ठिकाणी गोलंदाज सचिन, सूरज आणि अमोल यांनी. नेक्स्ट बॉल. यावेळेस काय करताय, क्या बात आहे, अचूक झेल. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच या झेलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय नक्कीच क्षेत्ररक्षण केलंय. क्या बात आहे, सचिन आहे तिथे क्षेत्ररक्षणासाठी लॉंग ऑर्म. रुपयाचं पारितोषिक एस के साठी देखील आलेला आहे. मिलिंद चौगले यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच एक सुंदर असा झेल आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिला तर सचिन यांच्या माध्यमातून नक्कीच चांगला अटेम्प्ट आपण एक पाहिला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू, अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का. इथे मात्र डॉट चेंडू येतोय, विकेटचं होतंय पतन. धाबाच्या स्वरूपामध्ये विकेट आले शेवटच्या चेंडूवर देखील. काय गोलंदाजी राहिले या षटकामध्ये. नक्कीच कौतुक करावं लागेल अमोलचं देखील. तब्बल 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर 3 विकेट देखील मिळवल्यात. अमोलचं देखील कौतुक करावं लागेल. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 30 धावांचं टार्गेट सेट केलंय अंबाडे संघासमोर. आणि संघाला देखील विनंती आहे पण आपलं सुसज्ज आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नक्कीच बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता देखील आपल्याला घ्यायची आहे. कारण तब्बल भरपूर फायनल देखील, फायनलचा दुसरी इनिंग देखील आहे आणि बक्षीस वितरणाचा देखील आपण करायचा आहे. आहे लाईक करायचा आहे, शेअर देखील करायचा आहे. मराठी माणूस या ठिकाणी नक्कीच मराठी माणसाला पुढे घेऊन जाईल यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना नक्कीच सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय या स्पर्धेतील, अर्थात श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2025 चा पर्व दुसऱ्या मधील फायनलचा सामना. एका बाजूने श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे तर एका बाजूने कडवे किंग्स मुंबई. नक्कीच 30 धावांचा टार्गेट सेट केलाय. सचिन आणि विश्वास ही जोडी खेळपट्टीवर सज्ज आहे. 30 टार्गेट सेट करण्यासाठी, चेस करण्यासाठी
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राजू रणवरे, मॅन फ्रॉम अंबार्डे. अंबार्डे संघाची रन मशीन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झाली आहे. 18 चेंडू आणि 30 धावेंची गरज. सेमीफायनल संपलाय. फायनलचा सामना, फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हुक केलाय. येथे मात्र फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात आणि या 3 धावेच्या मध्ये संघाच्या धावेचा श्री गणेशा होतोय. धावफलकावर धावा लागले 3. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवर राजू रणवरे. इथे मात्र दिशा दिले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं फंबल देखील पाहायला मिळालं. 1 धाव अर्जित केली गेली आहे. नक्कीच फायनलचा प्रेशर आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजांवर देखील खेळाडूंवर देखील आपल्याला तेच फायनलचं प्रेशर देखील पाहायला मिळतंय. नक्कीच थोडंसं फंबल 1 धाव अर्जित केले. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावर. यावेळी देखील बॅटचे लिडिंग एज. पुन्हा एकदा 1 धाव अर्जित केले गेले. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राजू रणवरे. पुन्हा एकदा या वेळेस क्या बात आहे. अचूक लाईन सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाले. मॅचची बॉलची उसी तितकी पाहायला मिळाली नाहीये. नक्कीच त्या पद्धतीनं बॉलची उसळी नक्कीच सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र थोडीशी दिशा दिली. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली. नक्कीच 1 धाव अर्जित केले गेले. 2 धावे देखील अर्जित केले. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न करतील का. इथे मात्र थांबवलं गेलंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावर. 7 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. कडवे संघ 23 धाव्यांची गरज. चेंडू मात्र शिल्लक असतील 13 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. नेक्स्ट बॉल क्या बात आहे. मनगटाचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. हाय हँडसम बिग हिट. षटकार. तेरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 17 धावींची गरज असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 17 धावींची गरज. एक निर्णायक षटक नक्कीच कोण हाताळेल. नक्कीच विचार करावा लागेल. अंबाडे संघाला देखील नक्कीच 4 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 8 मिनिटांमध्ये आपल्याला नक्कीच 2 षटक हाताळायचे आहेत. याच अनुषंगाने देखील आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा पॅनलाइज केला जाईल. नक्कीच अंबाडे संघाला देखील 12 चेंडू आणि तब्बल 17 धाव्यांची गरज. सचिन आणि विश्वासी जोडी मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे, खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत कडवे संघासाठी अशक्य असं काही नाहीये. नक्कीच डिपेंड करावे लागतील. क्या बात आहे. पुन्हा एकदा मनगडाचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. हवाई हल्ला. स्टँड अँड डिलिव्हर. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली गेले. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. नक्कीच डॉट चेंडू काउंट केला जातोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या षटकामधील 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 11 धाव्यांची गरज असेल विजयासाठी.
10 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मधून राजू येतील, गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान एक धाव अर्जित केली गेले. समीकरण बदलत आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. धावफलकावर धावा लागल्यात 20. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच महाअंतिम सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल या स्पर्धेतील इथे मात्र नजाकत आपल्याला पाहायला मिळते. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू झालाय फरार. आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. सीमारेषे पार चौकार. नेक्स्ट बॉल राईट मध्ये विकेट. यावेळी देखील स्क्वेअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव अर्जित केली गेली नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावर. आता मात्र 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस मात्र वेगावर स्वार झाले. तिथे मात्र फलंदाज देखील बीट झालाय. यष्टीरक्षक देखील बीट झालाय आणि मात्र बॅकअप देखील बीट झालेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 27 या आकड्यावर. आता मात्र 3 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. फायनलचा थरार, फायनलचा प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळालं खेळाडूंवर. विकास रणवरे मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर 3 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. विश्वास चाळके मैदानाच्या आतमध्ये. सचिन पाटील ही जोडी नक्कीच सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी राहिली फलंदाजीच्या माध्यमातून. सचिन आणि विश्वास याचे पहिला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय आणि काय घडतंय. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली. नक्कीच हा आलाय विजयी चौकार आणि कडवे किंग्स मुंबई संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबाडी संघ आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय कडवे किंग्स मुंबई. दिव्य डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत.